गुरुवार दिनांक 27 जून 2024. तमिळ फिल्म बघितली सेत्तुमान. काय आवडली नाही मला. एक काय छोटीशी गावातल्या एकाची स्टोरी, पण मला बोरिंग झालं, म्हणजे काय खास नाही वाटली. एक त्या गावामध्ये कपल राहत असतं आणि त्यांच्यावर काही लोकांनी तेव्हा अटॅक केला असं, आणि ती बायको असते प्रेग्नंट, आणि त्या मारामारीमध्ये मूल जन्माला येतं आणि मग ते नवरा बायको तर मरून जातात आणि त्या मुलाला त्याचे दादाजी वाढवतात. म्हणजे थोडक्यात तो मुलगा मोठा झालाय आणि तो दादाजी बरोबर राहतोय गावामध्ये. तर मुद्दामून म्हणजे ज्या लोकांनी मारलं होतं ते पुन्हा याच्या जीवावर उठू नये म्हणून दादाजी त्याला खूप लांब गावापासून घेऊन आलेले असतात आणि ते दोघंच लांब एका ठिकाणी राहत असतात. दादाजी टोपल्या वगैरे बनवून आपला उदरनिर्वाह करत असतात आणि त्यांना म्हणजे ह्या मुलाला शिकवून मोठं करायचं असतं, म्हणजे ऑफिसर पुन्हा तो आपल्यासारखाच बनू नये ही त्यांची इच्छा असते. तर रोज तेवढ्या लांब पायी चालत शाळेत त्याला सोडायला यायचे आणि मग आपल्या टोपल्या वगैरे विकायचे. तिथला जो त्या गावचा पाटील असतो किंवा सरपंच असतो जो काही, तर त्याला म्हणजे असं मांस मच्छी दारू पिणं वगैरे ह्यांचे शौक असतात आणि त्याच्या मेहुण्याबरोबर भांडण असतं जमिनीच्या याच्यावरून वाद, आणि बायकोला काही त्याचं हे सगळं आवडत नसतं. तर बायको सारखीच बडबड करत असते. मग हे दाखवलंय की त्या दादाजीचा एक आता ह्या व्यवसायामुळे विकण्यामुळे एक हे झालेला असतो, मित्र म्हणजे एक तरुण मुलगा असतो आणि त्याचाही मुलगा शाळेत असतोच ह्याच्या बरोबर. तर तो डुकराचं मांस विकायचा. मग हा एकदा त्याला म्हणतो की तू डुकराचं मांस मला पार्टी द्यायची आहे, तर कुठे चांगलं मिळेल? तो ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि मग ते डुकराचं मांस पूर्ण म्हणजे ती प्रोसेस तशीच दाखवली की कसं ते पकडतात, कसं डील करतात, मग कसं आणतात डुकराला तिथे, मग त्याचे केस कसे काढतात, त्याला हळद वगैरे लावून, आणि मग कसं शिजवतात. तर ते सगळं हा मुलगाही छोटा तिथे दादाजीबरोबर पाहत असतो आणि ते सगळं होतं. आणि त्यावेळेस हाही मेहुणाही आला असतो तिथे खायला, तेव्हाही त्यांची बाचाबाची होतेच, पण परत शांतपणे होते खाणं. पण मग पुन्हा जेवण झाल्यावर बाचाबाची सुरू होते आणि दोघं एकमेकांच्या अगदी जीवावरच उठतात. तर हे भांडण मिटवण्यासाठी तो म्हातारा मध्ये पडतो आणि तोच मरतो, म्हणजे त्यालाच चुकून लागतं आणि तो मरतो. ते दोघं जातात पळून आणि मग हा बिचारा आपल्या आजोबांच्या छातीवर डोकं ठेवून रडत बसतो आणि तिथेच एंड होतो. तर त्याचे दादाजी त्याला छान छान नाटकं वगैरे असे करून दाखवायचे, काही की पडद्यामागे येते, कधी कधी असंच मेल्याचं सोंग पण घ्यायचे. तर किती वेळ तो आधी त्याला असं वाटतं की हे मेल्याचं सोंगच घेतलंय आबांनी, पण मग ते रक्त आणि सगळं हे बघतो तो आणि तिथेच रडत राहतो. म्हणजे शेवटी पुन्हा त्याचं लाईफ टांगणीलाच लागलंय असं. पण काय म्हणजे आता त्याच्यात ह्या स्टोरीमध्ये तसं तर काही दम नाही आणि काही हे नाही, आणि काय बोरिंगच होती पण स्टोरी. मला तर काही मजा नाही आली बघताना.